ज्या दिवशी आमच्या घरी खिचडी बनवलेली असते ना, मग त्यासोबत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत बनवावं लागतं. नाहीतर फक्त खिचडी कोणीच खात नाही. म्हणून मग आमच्या विदर्भामध्ये बनवले जाणारे मस्त असे मूग डाळीचे वडे मी बनवले होते. त्यासाठी सुरुवातीला पाट्यावरती लसूण, जिरं आणि मिरची वाटून घ्यायची. त्यामध्ये भिजलेली डाळ घालायची आहे आणि हे सुद्धा जाडसर वाटून घ्यायचं. त्यानंतर या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला तिखट, मीठ, हळद, धने पावडर घालायची. सोबतच यामध्ये बारीक उभा कापलेला कांदा घालायचा. सोबतच बेसन घालायचं, कोथिंबीर घालायची आणि हे छान मिक्स करून याचे आपल्याला असे छोटे-छोटे दाखवल्याप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे आहे. आता हे गोळे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. अर्धा 1 मिनिटच तळायचे, जास्त तळत बसायचे नाही. फक्त हलका सोनेरी कलर येऊ द्यायचा. त्यानंतर हे काढून घ्यायचे. आता हे जे काढलेले गोळे आहेत ना, याचा आपल्याला असा वडा बनवून घ्यायचा आहे. एखादी प्लेट घ्यायची आणि त्यावरती हे गोळे असे दाबून घ्यायचे आणि याला वड्याचा आकार द्यायचा. आणि हे बनवलेले जे वडे आहेत, आता हे परत आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे. तर हे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर मस्त विदर्भ स्टाईल मूग डाळीचे वडे बनवून तयार आहे. तर तुम्ही पण खिचडीसोबत खाण्यासाठी नक्की बनवून बघा.